शब्दाशी नाते जोडा आणि ज्ञान संपन्न व्हा. प्राध्यापक गणेश शिंदे यांचे वक्तव्य. भारती विद्यापीठमध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन. दैनंदिन जीवनात संवाद साधताना शब्द वापराचे तारतम्य असायला हवे, कारण शब्दांचे सामर्थ्य अफाट आहे. या शब्द सामर्थ्याच्या बळावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी आध्यात्मिक क्षेत्रात क्रांती घडवली. तरुणांनी शब्द ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तक वाचनातून शब्दांशी नाते जोडून ज्ञान संपन्न व्हावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. भारती विद्यापीठाच्या कोथरूड शैक्षणिक संकुलातील शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुबराव कदम कनिष्ठ महाविद्यालय कोथरूड पुणे, अभिजितदादा कदम करंडक राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, संचालक MD कदम, संयोजक प्राचार्य VD वाघमोळे, विभाग प्रमुख AS मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या, डॉ. पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने अपार कष्टाने ध्येय गाठले आणि समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी भारती विद्यापीठाची स्थापना केली. देशाचे सक्षम नागरिक घडवण्यासाठी भारती विद्यापीठाचे शिक्षक अशा अभिनव उपक्रमातून ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. नव्या पिढीने डॉ. पतंगराव कदम यांचे कार्य आणि विचार डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करावा. या कार्यक्रमास संकुलातील शिक्षक, विद्यार्थी, राज्यभरातून आलेले स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक MD कदम यांनी केले, तर AS मोहिते यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विभूते MA व सौ शीतल विश्वासराव यांनी केले. मी आल्याबरोबर कदम सरांना म्हटलो की पतंगराव कदम साहेबांचं याच्या अगोदर कोण राजकीय मोठी व्याप्ती काही होती का? ते म्हटले काय नाही, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस. काय दूरदृष्टी असेल या माणसांकडे की यांनी हे एवढं मोठं संकुल उभं केलं, आज हजारो हातांना रोजगार उपलब्ध करून दिला, सर्वसामान्य खेड्यापाड्यातली पोरं सोरं डॉक्टर इंजिनियर होऊ शकली. ही दूरदृष्टी नाही. मला वाटतं की इथं पण आपण काय सगळेच काय कुठली पुण्यातली मुंबईतली पोरं नाहीयेत. आपण सगळेजण ग्रामीण भागातनं आलेलो आहोत. सातारा, सांगली, कोल्हापूर नगर, इकडून बीड इकडनं मला तर वाटतं वक्तृत्व स्पर्धेला नांदेडची पण पोरं इथं आलेली आहेत. आपण सगळी ग्रामीण भागातून आलेली मुलं आहोत. हे तुम्ही वाचलं पाहिजे. या माणसांनी कसं शून्यातनं हे सगळं वैभव उभं केलं असेल. म्हणून माझी विनंती आहे, चौकटीच्या पलीकडे जा, चांगली पुस्तकं अभ्यासा, प्रत्येकाने एक डायरी मेंटेन करा. त्या डायरीमध्ये स्वतःची स्वप्न लिहा, चांगल्या आवडलेल्या गोष्टी लिहा. एखादं पुस्तक महिना अखेरला विकत आणा. आवडत्या ओळींच्या खाली पेन्सिलनं ते गिरवून बघा. त्या नवीन पुस्तकाचा सुगंध काय असतो तो जरा आत्मसात करून बघा. मजा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. चांगले वक्ते व्हा. जगात कोणत्याही क्षेत्रात जा, राजकारणात जा, समाजकारणात जा, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. पण तुमच्याकडे जर प्रभावी वक्तृत्व असेल तर तुम्ही उठून दिसता. काय तुकोबरायांचे शब्द आहेत, काय ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. माझी विनंती आहे, 9000 ओव्यांचा प्रपंच आहे ज्ञानेश्वरी. इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माझी विनंती आहे, तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असली पाहिजे, तुकोबरायांची गाथा असली पाहिजे, नाथांची भारुडं पाहिली पाहिजे. एवढी संतांची परंपरा आहे. कुठे गेले आपले शब्द? शब्दाचा अर्थ काय होता? Where have we lost? आपण कुठे हरवलं? शिंदे सर म्हणाले की आपण ज्ञानेश्वरी वाचावी, आपण ग्रंथ वाचावे. मी म्हणेल ज्ञानेश्वरी ग्रंथ नंतर वाचा. सुरुवात छोट्या पुस्तकांनी करा. रोज एक काहीतरी, फक्त पुस्तकं, रोज पेपर वाचा. काय नाही तर आजकालच्या घडामोडी वाचायचा. मी नेहमी एक गोष्ट सांगते. एक छोटंसं गाव होतं. गावाचं नाव सोनसड. त्या सोनसड गावाच्या शेजारी चौरंगीनाथाचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये चौरंगी ताजाचं डोंगर होतं. त्या डोंगराच्या वर एक गरुड आणि त्याचं पिल्लू राहत होतं. ते गरुड आई त्या पिल्लूला नेहमी म्हणायचे, अरे बाळा चल तू उड, तू उड. पण ते पिल्लूला ना घाबरायचं. ते घाबरायचं आणि ते उडायचं नाही. एक दिवशी ते आई म्हटली, नाही तू प्रयत्न कर. आणि ते प्रयत्न करण्यासाठी त्या गरुडाने झेप घेतली. ते झेप घेतली आणि परत खाली पडायला लागलं. असं त्याला वाटलं
की नाही आता काय आपलं खरं नाही, आता आपण गेलो. पण त्या एका हव्याच्या झोक्याने त्याला पंखाला एक वेगळं सेन्सेशन आलं आणि त्यांनी ते पंख खोलली आणि तो उडायला लागला. आणि ती अशी झेप घेतली की त्यांनी पुण्यामध्ये येऊन भारती विद्यापीठाची स्थापना केली. मी श्री एम डी कदम, संचालक शालेय शिक्षण भारती विद्यापीठ, प्राचार्य भारती विद्यापीठाचे शंकरराव मोरे विद्यालय व लोकनेते सुभराव कदम ज्युनियर कॉलेज या मातृशाखेमध्ये युवकांसाठी अभिजितदादा कदम स्मृती चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं गेली 24 वर्षे आयोजन उत्तम प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. या स्पर्धेंना महाराष्ट्रभरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते माननीय प्राध्यापक गणेश शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या माननीय डॉक्टर अस्मिताताई जगताप, कार्यकारी संचालिका भारती हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. या दोहोंनी या ठिकाणी अतिशय उत्तम असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल या मातृशाखेच्या वतीनं, शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. या 4 दिवसामध्ये नक्कीच विविधांगी विषयांवरती बोलणारे वक्ते, त्याचबरोबर श्रोते म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुनश्च सहभागी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या या युवकांना, कनिष्ठ महाविद्यालयीन युवकांना मी शुभेच्छा. आणि या ठिकाणी ज्या मार्गदर्शक गुरुवर्यांनी, ज्या मार्गदर्शक शाखांनी या ठिकाणी आपले स्पर्धक पाठवलेले आहेत, त्या महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्थांना, मार्गदर्शक अध्यापक, प्राध्यापकांना, गुरुजनांना मी या मातृशाखेच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि माझं नाव मोहिते अशोक शंकर. मी या सुभराव कदम ज्युनियर कॉलेजमध्ये गेली 10 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. या स्पर्धेचा स्पर्धा प्रमुख म्हणून सातत्याने 9 वर्ष मी या ठिकाणी काम केलेलं आहे. गणेश शिंदेने काय केलं की आपल्या भाषणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक जिवंत प्रेरणा कशी निर्माण करावी, म्हणजे त्यांनी काय केलं, संत वाङ्मयापासून ते आजपर्यंतच्या जे काही रचना वगैरे व्यवस्थित असते त्याच्याबद्दल त्यांनी मत प्रकट केलं. ते मत प्रकट केलेलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याकडे रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. माझे नाव प्रीती संजय धनवडे. मी लोणकर ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आज मोरे विद्यालय यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत मला सहभागी होता आलं, ही मला चांगली संधी भेटली. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल शिक्षण संस्थेचे मनपूर्वक आभार. नमस्कार, मी सुजित काळंगे. आज पुन्हा एकदा मोरे विद्यालयाच्या या अभिजितदादा वक्तृत्व करंडकाला आलो. खरं तर 2015-16 साल असावं, त्यावेळी मी इयत्ता 12वीमध्ये होतो. साताऱ्याचा अपशिंगे महाविद्यालयातून या स्पर्धेसाठी एक स्पर्धक म्हणून आलो होतो आणि तेव्हाचं विजेतेपद मला मिळालं होतं. खरं तर ते विजेतेपद हे एक आयुष्याला मिळणारी एक वेगळी कलाटणी होती, ज्याच्यामुळं पुणे शहर असो, बाहेरचं जग असो, हे माझ्यासारख्या एखाद्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजलं. अशा अनेक विद्यार्थ्यांना हे इतर जग समजून सांगणारी ही अभिजितदादा वक्तृत्व करंडकाची स्पर्धा आहे. या स्पर्धेला प्रचंड मोठा प्रतिसाद असतो आणि एक चांगलं गुणवंत अशा पद्धतीचं असणारं परीक्षण, चांगला निकाल, एक उत्कृष्ट परंपरा गेल्या 25 वर्षाची या वक्तृत्व स्पर्धेला आहे. या स्पर्धेमध्ये याही वर्षी अनेक स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. सगळ्या संयोजकांना, स्पर्धकांना, त्याचबरोबर परीक्षकांना आणि या विद्यालयाला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. ही स्पर्धेचा हा जो वटवृक्ष आहे तो बहरो, याच या निमित्तानं सदिच्छा. धन्यवाद. सहकार्याचे प्रतीक येथे आहे. सहकार्याचे प्रतीक येथे आहे.